भाजप नेत्यांना 288 जागांवर डाव्यानं मित्रपक्ष मात्र अस्वस्थ। भाजप नेत्यांच्या दाव्यावर सारवासारव करण्याची महायुतीवर वेळ। रायगड जिल्ह्यात महायुतीमधील संघर्ष टोकाला। गद्दारी कराल तर आम्ही श्रीवर्धनमध्ये उमेदवार उभा करू। शिवसेना आमदार महेंद्र थोरवेंची घोषणा। राष्ट्रवादी महायुतीचा धर्म पाळत नसल्याचा आरोप। कल्याण पूर्वची जागा भाजपच लढवणार। सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचं विधान। चव्हाणांच्या विधानानं गणपत गायकवाड समर्थकांचा जीव भांड्यात। फडणवीसांच्या सांगण्यावरून कधी अनिल देशमुखांना भेटलोच नाही। सांगलीच्या समित कदमांनी अनिल देशमुखांचे आरोप फेटाळले। महाराष्ट्रात मणिपूरसारखी दंगल घडवण्याची शरद पवारांना भीती। पंतप्रधान मोदी उपाययोजना करत नसल्याची टीका। शरद पवारांचं महाराष्ट्राच्या सामाजिक विषयावर भाष्य। आरक्षणाच्या तोडग्याचा पवार फॉर्म्युला जरांगेंनी फेटाळला। सत्ताधाऱ्यांना अजूनही शरद पवारांबाबत संशय। टाउन प्लॅनिंग नसल्यानं पुणे बुडालं। पूरस्थितीची पाहणी करताना राज ठाकरेंची सरकारवर टीका। पुण्याच्या धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला। खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू। 11,700 क्युसेक वेगानं पाणी सोडण्यास सुरुवात। भारताची ऑलिम्पिकमध्ये बोहनी। मनू भाकरला नेमबाजीत कांस्य पदक। 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात कांस्य पदक। पंतप्रधान मोदींनी ऑलिम्पिक कांस्य पदक विजेती मनू भाकर हिच्याशी साधला संवाद। 10 मीटर एअर पिस्टलमध्ये कांस्य पदक जिंकल्याबद्दल केलं अभिनंदन। पनवेल सायन मार्गावर वाहतूक कोंडी। पनवेल बायपास ते पनवेल शहरापर्यंत वाहतूक कोंडी। पावसामुळे पनवेल सायन मार्गावर वाहतूक कोंडी। कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात पाऊस। कागल येथील पाझर तलाव हा पूर्ण क्षमतेने भरलाय। धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी। छत्तीसगडमध्ये मुसळधार पाऊस सुरू। पावसात तिरथगड धबधब्यावर पर्यटकांची गर्दी। कोल्हापूर पावसामुळे उसात पुराचं पाणी। महापुरामुळे कोल्हापुरातील शेतीला मोठं नुकसान। दिल्लीतील दुर्घटनेत मृत्यू झालेल्या 3 विद्यार्थ्यांसाठी कॅन्डल मार्च। तळघरात पाणी साठल्याने त्यात बुडून विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला। टाउन प्लॅनिंग नसल्यानं पुणे बुडालं असं राज ठाकरेंचं वक्तव्य। सरकार टाउन प्लॅनिंग करत नाही असं म्हणत शासकीय यंत्रणांमध्ये समन्वय नसल्याची टीका। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।